नमस्कार मित्रांनो, जागतिक संग्रहालय दिनाचं औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या अशा संग्रहालयांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मेंदूच्या संग्रहालयाविषयी। ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण बेंगळुरूमध्ये एक असं संग्रहालय आहे जिथं ठेवले आहेत मेंदू। हो, अगदी खरं ऐकलत, मानवी आणि प्राण्यांचे मेंदू। राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सेस संस्था NIMHANS बेंगळूर इथं आहे हे अनोखो ब्रेन म्युझियम, जे तुम्हाला न्यूरोसायन्सच्या जगातील एक विलक्षण सफर घडवतो। या संग्रहालयात 500 पेक्षा जास्त मेंदूंचे नमुने आहेत। लहान कोंबडींपासून ते मोठ्या गायीपर्यंत, उंदीर, बदकं, अगदी माणसाचा मेंदू देखील या संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे। इथली खरी खासियत म्हणजे अपघातग्रस्त, न्यूरो इन्फेक्शन झालेल्या, पार्किन्सन, अल्झायमर, सेरेब्रल पॉल्सी यांसारख्या आजारांनी बाधित मेंदू, जे वैद्यकीय दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान माहिती देतात। या अद्वितीय कल्पनेमागे आहेत न्यूरोपॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर SK शंकर। तब्बल 30 वर्षे मेंदूदानाबाबत ते सतत प्रयत्न करत आहेत। त्यांच्या प्रयत्नातूनच त्यांनी हे संग्रहालय प्रत्यक्षात आणलं आहे। सुरुवातीला हे नमुने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वापरले जायचे, पण नंतर ठरलं हे ज्ञान सर्वसामान्यांसाठी देखील खुलं करायला हवं। तुम्ही खऱ्या मानवी मेंदूला स्पर्शही करू शकता, कधी थोडंसं अस्वस्थ करणारं पण ज्ञानानं परिपूर्ण असं हे अनुभवाचं ठिकाण आहे ब्रेन म्युझियम। एखाद्या वेगळ्या जगात डोकवायला तुम्हाला आवडत असेल तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या। मित्रांनो, कशी वाटली आजची ही माहिती याविषयी अभिप्राय द्यायला विसरू नका। धन्यवाद।